नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांची आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ही प्रश्नपत्रिका आपल्याला देण्यात आलेली आहे सक्सेस किट टेस्ट सीरीज ऑर्गनायझेशन तर्फे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सर्व काही 20 गुणांची जी काही प्रश्नपत्रिका असणार आहे ती पूर्णपणे आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व काही प्रश्न आपण बघणार आहोत, जिला तुम्ही युनिट टेस्ट नंबर 1 बोलता. सायन्स पार्ट 2 ची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, क्वेश्चन 1 मध्ये ए आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे पुढील प्रश्न सोडवा. यामध्ये पहिला आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चुकी बरोबर ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, चुकी बरोबर हा जो प्रश्न असतो तो तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी विचारलाच जातो, तर त्यामध्ये तुम्हाला 1 गुणासाठी असतो. तर यामध्ये आहे द ऑकरन्स ऑफ अ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड वाला पोलन ग्रेन्स कंटेंट जर्म सेल ऑफ अ प्लांट. त्यानंतर बी मध्ये आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. यामध्ये पहिला आहे वेस्टिजियल ऑर्गन प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन, ज्यामध्ये आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. त्यानंतर बी मध्ये आहे अपेंडिक्स. त्यानंतर सी मध्ये आहे जेन आणि डी मध्ये आहे रिबोझोम. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या जो प्रश्न आहे IMP प्रश्न आहे, तर तुम्हाला विचारला जाऊ शकतो बोर्ड परीक्षेसाठी, त्यामुळे तुम्ही लिहत चला. दुसरा आहे विच 6 क्रोमोझोमल combination in a zygote is responsible for the formation of tests. तर यामध्ये आहे 4 पर्याय. ए मध्ये आहे XX, त्यानंतर बी मध्ये आहे XO, सी मध्ये आहे XXY आणि डी मध्ये आहे तुम्हाला XY. तर जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे द प्रूफ ऑफ द फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस ऑक्युअर्स थ्रू was given by जॉर्ज बॅडल अँड एडवर्ड टॅटम. तर यामध्ये 4 पर्याय आहे. जेने, त्यानंतर रिबोसोम, RNA अँड ट्रान्सक्रिप्शन. तर कोणी दिलेलं आहे, RNA दिलेला आहे की रिबोसोम दिलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर योग्य पर्याय निवडायचा आहे. क्वेश्चन 2 मध्ये आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे पुढील प्रश्न सोडवा. यामध्ये पहिला आहे यूज इज अ गुड कॉन्ट्रेसेप्टिव्ह मेथड. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा गिव्ह एक्झाम्पल ऑफ एनी 2 PCS and 2 Fs. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा व्हॉट आर अ स्पर्म, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ अ स्पर्म. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 3 आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला ट्रेस द पाथ ऑफ अ स्पर्म फ्रॉम द टेस्टिस टू द एक्सटेरियर ऑफ द ह्युमन बॉडी. त्यामध्ये तुम्हाला ही जी काही टेस्ट आहे ते तुम्हाला ही फक्त काय करायचं आहे, कंप्लीट करायची आहे. ही डायग्राम यामध्ये तुम्हाला जे पर्याय आहे ते टाकून पूर्ण करायचे आहे. त्यानंतर दुसरा आहे फिल इन द ब्लँक्स अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट्स. तर म्हणजे जी काही एक्सप्लेन म्हणजे फक्त ब्लँक्समध्ये तुम्हाला फिल करायचं आहे आणि ते स्टेटमेंट एक्सप्लेन करायचे आहे. ज्यामध्ये आहे फॉर फॉर्मेशन ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन मॉलिक्युल्स आर नेसेसरी. तर योग्य पर्याय यामध्ये फक्त टाकायचा आहे, योग्य वर्ड यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर फिल द पॅरेग्राफ, म्हणजे परिच्छेद तुम्हाला फिल करायचा आहे. यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले आहे. तर जे काही पर्याय आहे ते तुम्हाला परिच्छेदामध्ये फक्त फिल करायचे आहे, त्यामध्ये ॲड करायचे आहे ग्रोथ ऑफ फॉसिल्स. तर इथून तर विद्यार्थी मित्रांनो इम्प्लिमेंटेशनपर्यंत हा परिच्छेद आहे आणि हे जे काही शब्द दिले आहेत तेच तुम्हाला यामध्ये ॲड करायचे आहेत. तर नक्की तुम्ही हा परिच्छेद पूर्ण करा आणि याची उत्तरे हवी असतील डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे, तर त्याला तुम्ही जॉईन करा. बाकी सर्व विषयाची तुमची घटक चाचणी 1च्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आम्ही तुमची मॅथ 1, मॅथ 2, मराठी, हिंदी, इंग्लिश, तसेच तुमची सायन्स 1 सर्व विषयाच्या जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री सर्व आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत, ज्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ह्यामध्ये क्वेश्चन 4 आहे आन्सर इन ब्रीफ, म्हणजे थोडक्यात उत्तर लिहायचे आहे. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 मध्ये रिड्रॉ द फ्लो चार्ट विथ द corrections, explain the brief and process the obtaining energy through the oxidation of carbohydrates, liquids and proteins. बघा, ही जी काही तुम्हाला डायग्राम आहे ही खूप मोस्ट IMP आहे. यामध्ये करेक्शन करून तुम्हाला डायग्राम लिहायची असते. त्यानंतर आहे अरेंज द फॉलोइंग इन द गिवन anaerobic respiration of living organisms, cells, chart various microbes, erythrocytes, muscle cells, yeast, different products, eggs, vinegar, vitamins, etc., lactic acid, alcohol, uric acid, glycolysis, glucose. तर हे काही जे काही पर्याय आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला तिथे म्हणजे फक्त ॲड करून हे तुम्हाला पूर्णपणे रिअरेंज करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण तुमची क्लास 10th युनिट टेस्ट नंबर 1 क्लास 10th सब्जेक्ट सायन्स अँड पार्ट 2 ची प्रश्नपत्रिका आपण इथे पूर्णपणे ॲनालायसिस केलेली आहे. याबाबतचं तुमचं काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारा.
तसेच तुम्हाला जर सक्सेस की टेस्ट सिरीज ऑर्गनायझेशन या वेबसाईटला जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, कारण त्यांची ती प्रश्नपत्रिका आहे, पेड प्रश्नपत्रिका आहे. जर तुम्हाला परचेस करायची असेल तुम्ही परचेस करू शकता. तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्यावरती तुम्हाला हे PDF देखील आम्ही अवेलेबल करून देऊ. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तसेच नवनवीन जे काही अपडेट्स असतात ते आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणत असतो. तुमची जी काही प्रथम सत्र परीक्षा असणार तिची देखील प्रश्नपत्रिका आम्ही आमच्या चॅनलवरती आणू. तसेच तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी IMP क्वेश्चन्स वगैरे क्वेश्चन पेपर्स आम्ही तुम्हाला आणत असू. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.